नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 5 ऑगस्ट पर्यंत आता संपूर्ण राज्यामध्ये कशा पद्धतीनं पडणार पाऊस, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर 5 ऑगस्ट पर्यंत आता संपूर्ण राज्यात कशा पद्धतीनं पडणार पाऊस। काय 5 ऑगस्ट पर्यंत राज्यामध्ये आता पाऊस वाढणार की मग घटणार, या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ठिकाणी पाहावा। व्हिडिओ पाहत असताना आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 5 ऑगस्ट पर्यंत संपूर्ण राज्यामध्ये पाऊस कसा पडणार आहे, या प्रश्नाचं उत्तर घेऊया की अखेर 5 ऑगस्ट पर्यंत संपूर्ण राज्यामध्ये आता पाऊस कसा पडणार आहे। मग हा जो पाऊस आहे तो 5 ऑगस्ट पर्यंत वाढणार की घटणार, मग हा पाऊस मराठवाड्यात कसा असणार, हा पाऊस विदर्भात कसा असणार, हा पाऊस पश्चिम महाराष्ट्र खानदेश कोकणात कसा असणार, या प्रश्नाचं उत्तर घेऊयात। पाऊस हलका पडणार, मध्यम पडणार, जोरदार पडणार का मुसळधार पडणार, आणि हा जो पाऊस आहे पडत असताना 5 ऑगस्ट पर्यंत आपल्याला सूर्यदर्शन होणार का नाही, या प्रश्नाचं सुद्धा उत्तर घेऊयात। बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मागच्या 8 ते 10 दिवसांमध्ये आपल्याला किंबहुना सूर्यदर्शन झालंच नाही। पाऊस हा कुठे मध्यम, कुठे जोरदार तर कुठे अति जोरदार झाला। बऱ्याच ठिकाणी पूर सदृश्य स्थिती सुद्धा निर्माण झाली। पण आनंदाची वार्ता आहे मित्रांनो की 5 ऑगस्ट पर्यंत पाऊस जो आतापर्यंत पडत होता त्या तुलनेत कमी होणार आहे। म्हणजे लक्षात घ्या, हा जो पाऊस आहे तो भाग बदलत पडणार आहे। भाग बदलत असताना हा पाऊस कुठं हलका तर कुठं मध्यम पडणार आहे, पण अति जोरदार पावसाची शक्यता मात्र 5 ऑगस्ट पर्यंत आता कमी झाली आहे। मग अशा परिस्थितीमध्ये मराठवाड्यात पाऊस 5 ऑगस्ट पर्यंत भाग बदलत हलका, पश्चिम विदर्भात हलका, त्यानंतर खानदेशामध्ये हलका, पश्चिम महाराष्ट्रामध्ये हलका, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्याचा एरिया मध्यम ते जोरदार, कोकणात पाऊस कुठं हलका कुठं मध्यम तर कुठं काही ठिकाणी जोरदार, आणि पूर्व विदर्भामध्ये पाऊस हलका कुठं मध्यम क्वचित ठिकाणी जोरदार पडण्याची शक्यता दिसत आहे। मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करावं, आपण एकच काम करायचं, जसं आपल्याला त्या ठिकाणी उघडीप मिळाली तात्काळ जाऊन शेतातील तण काढून टाकायचं, आपल्या फवारण्या राहिल्या असतील त्या करून टाकायच्या, कापसाला खताचा डोस द्यायचा राहिला असेल देऊन टाका, कारण ला निना आणखीन सुरू झालं नाही। ऑगस्ट महिन्यात ला निना सुरू झाल्यावर पाऊस जोरदार कोसळणार आहे। म्हणून 5 ऑगस्ट पर्यंत तुलनेनं पाऊस कमी आहे, पण पडणारच नाही अशातला भाग नाही, तर कुठं रिमझिम तर कुठं मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे। 70-80% महाराष्ट्रात पाऊस हा हलक्या स्वरूपाचा आहे, 15 ते 20% ठिकाणी मध्यम, क्वचित ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडणार आहे। तर मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये मी तुम्हाला पावसाबद्दलची लेटेस्ट अपडेट व 8 दिवसात पाऊस कसा पडणार याबद्दल माहिती दिली। व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।